पत्रकार आणि राजकीय नेते यांनी जर हातात हात घालून काम केले तर समाजातील कोणतेही कठीण विषय मार्गी लावणे अशक्य राहणार नाही. पत्रकारांनी मांडलेल्या समस्या आणि त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण शासन स्तरावर नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी पनवेल येथे दिली. रायगड प्रेस क्लबच्या 21व्या आणि पनवेल महानगर प्रेस क्लबच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात मंत्री राणे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच 31 जानेवारी रोजी स्वतंत्र झालेल्या मुरुड जंजिरा मुक्ती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून हा दिवस आता शासन स्तरावर साजरा केला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय संपादक पुरस्कार, जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार आणि विशेष सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. स्वतःच्या समस्या बाजूला सारून समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत आणि प्रेस क्लबच्या उभारणीसाठी आवश्यक ती सर्व मदत करू, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष SM देशमुख, पनवेलचे महापौर नितीन पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष राजा अदाटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नगरसेवक प्रथमेश सोमण यांच्यासह रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे आणि पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकारिता आणि समाजामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्था आणि पत्रकारिता नेहमी एकत्र आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे 2 मुद्दे जे आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. एकतर मुंबई गोवा हायवे जो रायगडचा काही अपुरा भाग राहिलेला आहे आणि मुरुडचा जो हे आहे कार्यक्रम आहे तो शासकीय पद्धतीने व्हावा. मुक्ती दिन तो शासकीय पद्धतीने व्हावा. हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आमच्या देशमुख साहेब असतील की अन्य प्रमुख मान्यवरांनी आमच्यासमोर मांडलेले आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या दोन्ही विषयाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू, हा विश्वास आणि शब्द ह्या व्यासपीठावर त्यांना दिलेला आहे. आणि तशा पद्धतीनं निर्भीड पत्रकारिता करणारे अनेक लोक या ठिकाणी आपण पाहिलेत आणि त्यांना अनेक संकटांनाही त्या ठिकाणी सामोरं जावं लागलेलं वस्तुस्थिती आहे. पण आचार्य आत्रे असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, या लोकांनी एक वैचारिक अशा प्रकारची देण आपल्याला दिलेली आहे. आणि आपण सारेजण या रायगडच्या मातीतले आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला त्या ठिकाणी, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या मागे आहेत. आणि अशा वेळेला आपल्या पत्रकारितेची धार बोथट होता कामा नये. आज त्या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून आपण रस्त्यावर उतरता हे खरं आहे, परंतु लेखणीच्या माध्यमातून सुद्धा आणखी प्रखर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो, समाजाचे प्रश्न मांडू शकतो, हे येणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आपल्या पत्रकारी क्षेत्रात आहोत आणि 90% आपलं सामाजिक काम तर झालं पाहिजे, पण 90% आपण रस्त्यावर उतरतो आणि 10% आपल्या लेखणीला या पत्रकारांना मार्गदर्शन जर आपण केलं नाही तर पुढच्या पिढीमध्ये चांगले तरुण पत्रकार होणार नाहीत. म्हणून जो आपला मूळ गाभा आहे, पत्रकारिता आहे, पत्रकार आहे, त्यांच्यावर चांगले संस्कारक्षम शिबिर झाली पाहिजेत. त्यांना पत्रकारितेतल्या 4 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आधुनिक पत्रकारितेमधल्या डिजिटायझेशन मधले तंत्रज्ञान व्यापक त्यांना त्या ठिकाणी माहिती दिली पाहिजे. आणि जेणेकरून जो पत्रकारिता आज प्रिंटिंग मीडियाची तर हालत खराब आहे. आज सगळे डिजिटल आहे, सगळे मोबाईलवर त्या ठिकाणी चॅनल पोर्टल आपण त्या ठिकाणी बघत असतो. आणि त्यामुळे येणाऱ्या आधुनिक परिस्थिती बरोबर आपल्याला त्या ठिकाणी मॅच करावं लागणार आहे. त्या कामी सुद्धा देशमुख साहेब आपण काम करावं. मी तुमचा प्रवास कृषीवलचे संपादक असल्यापासून बघतोय. अगदी निष्ठेनं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पत्रकारांसाठी आणि पत्रकारिता विषय घेऊन आपण काम करताय. निश्चितपणे या ठिकाणी कौतुकास्पद आहे.